रात्रीपासून जी लाईट गेली होती ती सकाळपर्यंत आलीच नव्हती आणि भरपूर सारं दूध शिल्लक राहिलं होतं. किचनमध्ये आले, लक्ष गेले दुधाच्या पातेल्याकडे, तर पातेल्यामध्ये भरपूर सारं दूध तसं शिल्लक होतं. म्हटलं आता हे दूध तर असं खराब होणारच आहे. चला त्या दुधाचा काहीतरी चांगला वापर करूया. त्यासाठी दूध अगोदर उकळण्यासाठी ठेवलं. दुधाच्या चांगल्या 3 उकळ्या काढून घेतल्या. एका वाटीमध्ये 3 टोपण विनेगर, 1 टोपण पाणी टाकून घेतलं. व्हिनेगरऐवजी लिंबू पण वापरू शकता, पण लिंबाचा वास येतो त्यामुळे व्हिनेगरच वापरा. मस्तपैकी बघा इथे लगेच एका मिनिटातच पनीर बनवून तयार झालं. चाळणीने याला गाळून घेतलं. लगेच एका स्वच्छ कपड्यामध्ये टाकून हे सगळं यातील पाणी बाजूला काढून घ्यायचं. गाठ मारायची, त्याच्यावर एक जाडसर वस्तू ठेवायची. साधारणतः 1-2 तासासाठी असंच ठेवायचं, जेणेकरून त्यातील पूर्ण पाणी निघून जातं. 2 तासानंतर तुम्हाला मी ओपन करून दाखवते. तर हे बघा एकदम मार्केटपेक्षाही भारी आपलं सुपर सॉफ्ट पनीर बनवून तयार आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला पनीरची भाजी, पनीरपासून दुसरी काही वस्तू बनवायची असेल तेव्हा बनवू शकता. पण पनीर केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून ते सॉफ्ट राहतं.